सर्वप्रथम मी आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देतो। दुपार संध्याकाळच्या वेळेला विजांसकट जो काही पाऊस पडला, मला वाटलं आजची सभा रद्द होते की काय। कारण मागच्या वेळेला मी जेव्हा एकदा पुण्यामध्ये आलो होतो तेव्हा आमच्या अजय शिंदेच्या इकडे, बरोबर ना, तेव्हा इतका पाऊस पडला की तिकडे तो सगळा चिखल झाला आणि मग त्या दिवशी सभा रद्द झाली। मी म्हटलं अरे बाबा आजची पण होती की काय। या सगळ्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी सभा रद्द झाल्या, पण आज तुमच्या साक्षीने ही एक भव्य सभा इथे आज पुण्यामध्ये होत आहे। खरं तर निघताना मी साधा कॉटनचा झब्बा आणि लेंगा काढला होता, म्हटलं जाऊ, पण म्हटलं पाऊस पडला तर रामतेरी गंगा बेरीचा सीन नको व्हायला। पण मी आपल्या बरोबरच्याला सांगितलं जरा झब्बा काढ, कारण मी तुमच्याशी बोलत राहीन, मागच्या ऐकायच्या मनस्थितीत नसतील। आज एक कितवी लोकसभेची निवडणूक आहे मला कल्पना नाही, कितवी आहे, कितवी लोकसभा आहे, 18वी। मी मध्यंतरी एक मुलाखत दिली होती, एक चॅनल आहे बोल भिडू नावाचं, आत्ता एक 7-8-10 दिवसापूर्वी। त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की मला समज नाही म्हणणार मी त्याला, पण राजकारणाची उमज ज्याला म्हणतो आपण, असा साधारणपणे तो काळ होता 1975चा काळ होता, ज्याला आणीबाणी लागली गेली। त्यावेळेला अख्खा देश असा सगळा घुसळून निघत होता। मी शाळेमध्ये होतो, परंतु समजत होतं, आजूबाजूचं वातावरण पाहत होतो। त्याच्यानंतर 77 साली मग निवडणूक झाली त्या आणीबाणीच्या विरोधात। मी पाहत होतो साधारणपणे 52 सालापासून, जेव्हा आपल्या देशामध्ये पहिली निवडणूक ज्यावेळेला झाली 52 साली, त्याच्यानंतरच्या सगळ्या निवडणुका पाहत होतो। मग ती 71ची निवडणूक असेल, ती गरिबी हटावणारा होता, काहीतरी एक विषय होता। मग 77ची निवडणूक झाली, त्यावेळेला एक आणीबाणीच्या विरोधामध्ये लाट होती। मग 80ला इंदिरा गांधींवरती ज्या प्रकारचे काही हल्ले झाले, ज्या प्रकारचे काही अत्याचार झाले, ज्या काही गोष्टी झाल्यात, आणि जनता पक्ष हा आतल्या आत पराभवी ठरायला लागला। त्याच्यात परत इंदिरा गांधी आल्या, म्हणजे ते परत इंदिरा गांधींची लाट होती, तो विषय होता। 84 साली इंदिराजी गेल्या, त्यांची हत्या झाली, तो इश्यू होता। 89 साली बोफोर्स हा इश्यू होता। 91 साली राजीव गांधींची हत्या झाली, हा इश्यू होता। 96 साली मला असं वाटतं की बाबरी मशीद हा विषय होता। बाबरी मशीदचा ढाचा पडला होता त्यावेळेला, 92-93 दंगली बिंगली झाल्या होत्या, बॉम्बस्फोट झाले होते। 98ला कांदा विषय होता, कांदा महागला आणि तो विषय झाला होता तेव्हा। 99ला कारगिल विषय झाला, आणि त्याचबरोबर विदेशी बाई, परदेशी बाई म्हणून शरद पवार बाहेर पडले आणि आतमध्ये गेले परत। मग 2004ला मला असं वाटतं की इंडिया शायनिंग आलं,
मग 2009ला मला असं वाटतं काहीतरी अनेक काही विषय झाले होते, तेव्हा पण काहीतरी विषय होते. 2014ला नरेंद्र मोदींची लाट आली. तो विषय होता, तो इश्यू होता. 2009ला मग ते सगळं पुलवामा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याचा इश्यू होता. ही मी पहिली निवडणूक बघतोय, इतक्या वर्षातली मी ही पहिली निवडणूक बघतोय ज्याला इश्यूच नाहीये, ज्याला विषयच नाहीये. आणि ते विषय नसल्यामुळे प्रत्येक जण आई बहिणीवरनं आपापल्या काढतोय सगळं. एकेकाची भाषणं बघत होतो, एक जण बोलताना पाहत होतो. ही सगळी भाषणं आणि या सगळ्या गोष्टीतनं महाराष्ट्र असा कधी नव्हता हो. या सगळ्या गोष्टी बाहेरच्या राज्यात चालू शकतात, इतर राज्यांमध्ये चालू शकतात, परंतु ह्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या भाषा आणि अशा प्रकारच्या भाषणांमधनं शिव्या आणि सगळ्या गोष्टी, असा महाराष्ट्र कधी नव्हता. आणि या महाराष्ट्रातल्या अनेक बाकीच्या काही पुढाऱ्यांनी वेगळ्याच विषयांमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवायचं ठरवलंय, वेगळ्याच, ज्याचा प्रगतीशी संबंध नाही आहे. आज नवीन अनेक तरुणी आज विचार करतायत, त्यांच्या भविष्याचा विचार करतायत, त्यांचे पालक त्यांच्या भविष्याचा विचार करतायत. मी आजची सभा तुम्हाला सांगू का मी का घेतोय? मुरलीधरजी आज एका पुण्यासारख्या शहरामध्ये, इतक्या एका मोठ्या शहरामध्ये, इतके विद्वान या शहराने दिले, जगभरातल्या अनेक कंपन्यांना इतके सल्लागार दिले, अशा एका पुणे शहरामध्ये तुम्हाला एका पुन्हा सत्तेत बसणाऱ्या एका पक्षाच्या खासदारकीची उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे. म्हणून मी तुमची सभा घेण्यासाठी आलो. 4 गोष्टी मला काही सांगायच्या आहेत तुम्हाला. आपण विमानतळावर कोणाला तरी सोडायला जातो बघा, किंवा ट्रेनमध्ये सोडायला जातो, आणि मग जाताना काही 4 सल्ले देतो. बाहेरचं पाणी पिऊ नको, बाहेरचं कुठे खाऊ नको. मी काही जणांचं ऐकलंय, विमानातनं जाताना पण खिडकीतनं हात बाहेर काढू नको असं पण सांगतात. पण मला असं वाटतं की आपल्या या सगळ्या नियोजन शून्य गोष्टींमुळे अनेक वेळेला आपल्या शहरांची जी शहरं बर्बाद होत आहेत, जी डोळ्यात देखत बर्बाद होताना दिसत आहेत, आणि ती जर समजा लोकप्रतिनिधी म्हणून जर उद्या समजा खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, हे जर समजा ती शहरं वाचवणार नसतील, मोठी चांगली करणार नसतील. मी 2014 साली एक छोटी डॉक्युमेंटरी केली होती एस्थेटिक वरती, YouTube वरती असेल बघा तुम्ही ती. आणि त्या डॉक्युमेंटरीमध्ये मी एवढंच म्हटलं होतं की आज आपल्या देशामध्ये का नोकऱ्या उपलब्ध नाहीयेत? आहेत. तुमच्या टॅलेंट प्रमाणे नोकऱ्या उपलब्ध आहेत. शिक्षण मिळत नाही का? अरे शिक्षणाची तर राजधानी आहे पुणे. शिक्षण मिळत नाही का योग्य? शिक्षण मिळतं योग्य.